गुहेचा उघडच बघूया आत आडतरी कोण असं म्हणून ससं गुहेशेला आत कोणीच नव्हतं. काय झालं? ससा म्हणाला, अरे वा, छानच आहे की घर. इथे खेळायला पण खूप जागा आहे. तो खुश झाला आणि त्याने गुहेचं दार आतून लावून घेतलं. ती गुहा होती एका वाघाची. वाघोबा गेला होता नदीवर पाणी प्यायला. परत येऊन पाहतो तर काय, गुहेचं दार बंद. त्याने एक डरकाळी फोडली. कोण आहे रे आत? दार उघड बघू. वाघोबाची डरकाळी घाबरला. पण तो लगेच आवाज बदलून म्हणाला, मी आहे ससुल्या गडी, दूर दूर डुलक्या मारी, वाघोबाची चांगली तीर माघारी नाही तर पळत सुटला. ते म्हणालं, वाघोबा वाघोबा पळता कुठे? वाघोबा म्हणाला, माझी तोंडी तोडी. अहो, तुमच्या घरात कोण शिरणार? चला आपण पाहूया, जाऊन पाहूया. मग ते दोघे गुहेजवळ आले. सशाने विचारलं, कोण आहे यात? दार उघड बघू. सशाने फटकून हळूच डोकावून पाहिलं आणि म्हणाला, मी आहे ससुल्या गडी, दूर दूर डुलक्या मारी, वाघोबाची अंगाचे तर शिंगच मोडी, तिरा माघारी नाही तर पळत सुटले. त्या दोघांना पळताना पाहून माकड म्हणाला, अरे पळताय कुठे होते? काय झालंय तरी काय? हरिण म्हणालं, भाऊ, अरे वाघोबाच्या घरी कोणतरी शिरलोय. तो म्हणतोय वाघोबाची तोंडी तोडी आणि माझी शिंग मोडी. माकडाला गंमत वाटली. ते म्हणालं, वाघोबाच्या घरात कोण शिरणार? चला आपण जाऊन बघूया. माकड दाराजवळ गेलं आणि म्हणालं, कोण आहे का? दार उघड बघू. पळता पळता त्यांना भेटलं एक अस्वल. ते म्हणाल, अरे पळता कुठे? काय झाले तरी काय तुम्हाला? मागे नाही म्हणायचं हा. ती खाली बसलं दाखवणार. माकड म्हणाल, अस्वल दादा